नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपल्याला UDIS प्लस वरती विद्यार्थी प्रमोशन करायचे आहे। त्यासाठी लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स वरती जाऊन या ठिकाणी महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे। गो वरती क्लिक केल्यावरती स्टुडंट मॉड्यूल या मॉड्यूलला लॉग इन करावे। त्यानंतर नवीन विंडो ओपन होईल। इथं आपल्या शाळेचा UDIS क्रमांक युजर नेम म्हणून टाकावा, त्यानंतर पासवर्ड टाकावा व खाली कॅप्चा टाकावा। पासवर्ड मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करतो। तर या ठिकाणी मी कॅप्चा टाकतो आहे। कॅपिटल लेटर मध्ये, स्मॉल लेटर मध्ये जो असेल तो व्यवस्थित टाकून घ्यावा। साइन इन करावे। यानंतर आपल्याकडे दोन अकॅडमिक इयर्स दिसतील, एक आहे 25-26 आणि दुसरा आहे 26 आणि 27। तर आता आपण 2026 आणि 27 मध्ये काम करणार आहोत। इथं क्लिक करावे आणि या ठिकाणी बाजूला प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी म्हणून एक ऑप्शन आहे, स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन आणि प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी या टॅब वरती क्लिक करावे व शेजारी गो या टॅब वरती क्लिक करावे। यानंतर इथे सिलेक्ट क्लास आपला वर्ग निवडावा। त्यानंतर सेक्शन ए आणि गो वरती क्लिक केल्यावर चालू वर्षामध्ये आपल्याकडे असणारे विद्यार्थी संख्या, विद्यार्थ्याचं नाव वगैरे सगळी माहिती इथं दिसणार आहे। या ठिकाणी प्रोग्रेशन स्टेटस, जे विद्यार्थी परीक्षा देऊन पास झालेले आहेत त्यांच्यासाठी प्रमोटेड बाय एक्झामिनेशन असं या ठिकाणी आपण लिहावे। त्यानंतर त्याला किती टक्के मार्क्स मिळालेले आहेत ते या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे। या ठिकाणी आपण मार्क्स टाकणार आहोत। तर इथं ERP वरती गेल्यावरती आदेश राजेश मोरे या विद्यार्थ्याला किती मार्क्स आहेत ते आपण पाहूयात। मोरे आदेश राजेश याला 54.83% पडलेले आहेत। तर ते मार्क्स मी या ठिकाणी टाकून घेतो, 54.83। या ठिकाणी राऊंड फिगर मध्ये टाकायचे मार्क्स। मी 55% एवढे टाकतो आणि त्याच्या हजेरीच्या पटानुसार तो 148 दिवस शाळेमध्ये हजर होता। आणि स्कूलिंग स्टेटस मध्ये जर तो विद्यार्थी आता आपल्या शाळेमध्ये शिकत आहे तर स्टडीइंग इन सेम स्कूल असं निवडावं। पुढच्या वर्गामध्ये कुठल्या पाठवायचं आहे त्याला, तर 10वी इथं आपोआप आलेला आहे, फक्त सेक्शन निवडायचं आहे ए आणि इथं अपडेट हा जो ऑप्शन आहे या टॅब वरती क्लिक करायचा आहे की जेणेकरून हा अपडेट होईल। स्टुडंट्स डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असं येईल आणि आपण ओके करायचं। म्हणजे आता प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी 2 तारखेला संध्याकाळी 8 वाजता पूर्ण झालेली आहे। असं या ठिकाणी आपलं काम झालेलं आहे। अशा पद्धतीने आपले वर्गातले सगळे विद्यार्थी आपण प्रमोट करायचे, अपडेट करायचे की जेणेकरून ते पुढच्या वर्गामध्ये जातील। तर प्रत्येक वर्ग शिक्षकांनी अशा पद्धतीने उचित कार्यवाही करावी आणि आपलं काम पूर्ण करावं। धन्यवाद। थँक्यू।